मी परत एकदा महाराष्ट्राला आणि देशाला हे स्पष्ट करू इच्छितो की जो समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर साहेब काँग्रेस हे वेगवेगळे होते, तर इतिहासात जाण्याची गरज आहे. इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही. आत्ता अंधार होता, आता पहाट झालेली आहे, हे बघावंच लागतं. तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. इतिहासामधनंच भविष्य समजतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले. रघुनाथ मोंडाल नावाचा जो तिथला एक निवडून आलेला सहकारी होता, त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले. बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर 1947मध्ये भारताचं विभाजन झालं, पार्टिशन झाले. पार्टिशन झाल्यानंतर बाबासाहेबांचा 389 तेव्हा संविधान सभेमध्ये मंडळी होती निवडून आलेली. मतदारसंघ काही जणांचे गेले आणि 270 मतदारसंघ फक्त राहिले. त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, तो पाकिस्तानात गेला. मग हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाबासाहेब परत संविधान समितीमधनं कुठनं आले. आपण इतिहासाकडे बघतच नाही आहे. तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेट जयकर. त्यांना काँग्रेसनी राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवलं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 99% सदस्य काँग्रेसचे होते, म्हणजे काँग्रेसची पकड होती. मग मसुदा समितीचा अध्यक्ष कोणाला करायचा, तर चांगले चांगले वकील होते त्याच्यामध्ये, चांगले चांगले विचारवंत होते त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. पण नेहरू आणि गांधींनी एकत्र येऊन ठरवलं की ज्याने शोषण अनुभवलं आहे, जो शोषितांचं प्रतिनिधित्व करू शकतो, त्यांचं दुःख जाणतो, असं भारतातला सर्वात मोठा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे शाहूंनी 1920 साली सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. कसं म्हणता तुम्ही काँग्रेसचा काही संबंधच नाही, काँग्रेसने अपमान केला. अहो, ज्या संविधानाचं निर्माण झालं बाबासाहेबांच्या हातनं, ते निर्माण करण्यासाठी 1% काँग्रेसने मदत केली असेल, 1% तरी केली ना. म्हणून इतिहास विसरायला लावू नका. इतिहासच तुम्हाला सगळं सांगून जातं. हा इतिहास तुम्हाला खूप काही सांगून जाईल. हे कोण बोलत नव्हतं म्हणून मी हे सगळं आणलं आता समज ऑन रेकॉर्ड. हे खोडून दाखवा मला कोणी. मी आव्हान देतो सगळे बुद्धिमान जे BJPमध्ये आणि बसलेले आहेत की तुम्ही हे खोडून दाखवा मला की जयकरांनी राजीनामा दिला होता की नव्हता, जयकरांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते की नव्हते, मसुदा संविधान समितीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं की नव्हतं. तेव्हा काँग्रेसच्या मान्यतेशिवाय संविधान समितीमध्ये काहीच झालं नसतं. काँग्रेसने मान्यता दिली आणि एक हिरा जो इथे आपल्याकडे होता, त्या हिऱ्याला जगभरात चमकवण्याचं काम झालं, ते संविधानातनं झालं. आणि संविधानाचं अभूतपूर्व निर्माण डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. तेव्हा सर्वसमावेशक होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्रिमंडळात कोणी घेतलं कॅबिनेटमध्ये पहिल्या? काँग्रेसने घेतलं. विरोधी विचारांचे असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, आपण सगळ्यांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे, हा भाव काँग्रेसचा होता. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही या भूमीची विचारधारा आहे, या मातीची विचारधारा आहे. ती तुम्हाला अशी पुसून टाकता येणार नाही.